हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवारचं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. काम असतं की मी सोफा झटकून साफ करून सोफ्याचे कवर व्यवस्थित लावते. तरी पण सोफा कितीही झटकला तरी जसा आहे तो तसाच होऊन जातो, कारण आता मुलांना सुट्ट्या आहेत, मुलं घरी आहेत, दिवसभर सोफ्यावरच सर्वांचं बसणं असतं. त्यानंतर एक कपडा मी इथंच ठेवते डस्टिंगचा, त्याच्यानेच हे सर्व साफ करून घेते आहे. फ्रीज, टी व्ही, त्यानंतर फिश टॉप आणि ह्या इथं असलेल्या थोड्याशा वह्या पुस्तकं आहे मुलांच्या, थोडंसं साफ करायला अभ्यास करायला बसतात आणि जास्त पसारा करून टाकतात. त्यामुळे हा टेबल पण मी साफ करून घेते. घराच्या मागे असलेल्या मैदानामुळे इथं समोरच खूप धूळ येते आणि समोरच खिडकी आहे तर खूप धूळ माती येते. इथंच एक कपडा ठेवलेला असतो, तो घेऊन मी इथंच डस्टिंग करून घेत असते रोज. त्यानंतर आरसा पण साफ करून घेतला पेपराने, कारण तो पण घाण होऊन जातो. त्यानंतर झाडू मारला, लादी पुसायचं पाणी भरून घेतलं, त्यामध्ये मीठ आणि फिनाईल टाकून सनी लादी पुसते मी. लादी पुसून पंखे चालू केले घर सुकण्यासाठी. त्यानंतर आंघोळ वगैरे करून आली मी. आंघोळ वगैरे झाली, माझी स्किन केअर पण करून झाली. आता अगोदर दिवाबत्ती करायची आहे. घर पण चांगलं चकचक झाले, झाडू लादी करून जे साफ करायचं होतं करून घेतलंय. आता मस्त देवपूजा करायची आहे. त्यानंतर मंदिरात जायचं आहे. आज सोमवारचा उपवास आहे, त्यामुळे शिवजीच्या मंदिरात जायचं. आमच्या घरासमोरच मंदिर आहे, तिथं मंदिरात जाऊन येते मी सोमवारी. आणि दिवाबत्ती करून मंदिरात जाऊन आले की मग बनवायचे आहे चाय. आहो पण उठले, आहोंची पण आंघोळ वगैरे झाली, मुलं झोपलेले आहे अजून. आणखी 4-5 दिवस नंतर मग 18 तारखेपासून मुलांची शाळा चालू होणार आहे. मग तीच धावपळ रोजची, सोडायला जावा घ्यायला जावा. देवपूजा झाली, आता मंदिरात जाऊन येते. मंदिराचा गेट. ओम नमः शिवायचा जाप करत इथं देवाची पूजा करून घेतली. छान प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर, पण इतक्या जवळ मंदिर असल्यावर पण जाणं होत नाही रोज. घरी पोहोचले. आपल्या घरात सुख शांती राहते, असं दोघी साईडला जल टाकल्याने, इथं पण आणि इथं पण, दोघी दाराच्या दोघी कोण. त्यानंतर मी चहा ठेवली. व्हिडिओच्या नांदात चहा उतू गेली माझ्याकडून, शूटच्या नांदात चहा उतू गेला बघा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. चहा उतू गेलाय इथं. आता सर्व अगोदर क्लीन करावा लागेल, असं काम वाटतं. अगोदर चहा घालून घेतला मी आमच्या दोघांचा, आणि सर्वात अगोदर हे क्लीन करून घेतलं. नंतर त्यामुळे स्वयंपाक होत असला की ते जलत जातं खूप. या चहा प्यायला या चहा प्यायला शूटच्या नांदात चाय उतू गेली होती पहिलीवाली. तर मग मी अगोदर चहा पिऊन घेतला, मी आणि आव्हांनी. मुलं काही उठलेले नव्हते, त्यांच्यासाठी आता हा डबल चहा ठेवलाय. उठले ते दोघं जण, त्यांच्या पण आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांची. आता हा चहा ठेवलाय त्यांच्यासाठी. चहा बिस्किट खाऊन घेतील ते. चहा उतू गेल्यामुळे माझं डबल काम वाढलं. शूट करायच्या नांदात चहा माझी उतू गेली, त्यामुळे आता मी चहा वगैरे सर्व साफ करून घेतलं, किचन क्लीन करून घेतला. आणि टेन्शन येतं की काय भाजी बनवायची. तुमच्यासोबत पण असंच होतं का की भाजी लवकर सुचत नाही? स्वयंपाक बनवण्यापेक्षा भाजी काय बनवायची हे विचार करायला जास्त टाइम लागतो.
तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता मुलांना चहा वगैरे देते, मी पण थोडीशी चहा घेते. आज सोमवारचा उपवास असल्यामुळे मला फक्त मयंक, दर्शू आणि आव्हानसाठीच बनवायचा आहे स्वयंपाक. हा बघा आलाय आंघोळ वगैरे करू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आली माझी चहा वगैरे पिऊन बघते मग आता स्वयंपाकाचं काय करायचं आहे ते. या तुम्ही पण. आईच्या इथं बनवले होते ना ही वडे, त्या वड्यांची भाजी आईच्या हातचे वडे, माझ्या मम्मीच्या हातचे. मुलांना आवडते याची भाजी आणि मला पण आवडते, पण आज माझा उपवास आहे, मुलांसाठी बनवून देते. आहो तर गेले ड्युटी. आईच्या हाताने बनलेले ह्या वड्यांची रेसिपी मी आपल्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आईच्या पद्धतीने बनवलेले आहेत ते वडे, आईच्या हातानेच बनवून घेऊन आलेली आहे मी. वडे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यांना काढून घ्यायचे आणि मग कांदा, अख्खी लाल मिरची आणि लसूणनी भगारून फोडणी द्यायची. तुम्ही कशी करतात वड्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. मला वडे असे छान भाजून घेतले. आता याच्यासाठी बाकीचे साहित्य, याच्यासाठी लागणारं साहित्य कापून घेते मी. कांदे, लसण आणि लाल मिरची. मसाला घेऊन घेतला मी. हा लसण, लाल मिरची आणि कांदे, बस एवढंच टाकते मी या भाजीमध्ये. आणि हे भाजलेले वडे, बस एवढंच टाकते. त्यानंतर मी कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, तेल चांगलं गरम झालं. अगोदर लसण टाकला, लसण झाला मग लाल मिरची टाकली. लाल मिरची लसण चांगलं झाल्यानंतर कांदे पण टाकून घेतले आणि कांदे चांगले परतून घेतले. कांदे परतताय तोवर मी इथं पीठ मळलं. त्यानंतर कणिक भिजवून घेतली, कणिक भिजवण्यासाठी ठेवली. इथं हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि त्यात अगोदर पाण्याला उकल येण्यासाठी झाकून ठेवायचं. मग पाण्याला उकल आली की मग हे वडे आपल्याला यात टाकून द्यायचे. तोवर मग मी पीठ पण मळून घेतलं. पीठ चांगलं मुरलं 15 मिनिट. त्यानंतर आता मी चपात्या करून, कांदा फ्राय होत होता तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं. पीठ मुरण्यासाठी ठेवलंय. पीठ मुरता आता 5-10 मिनिटं झाली. 15 मिनिट पीठ चांगलं मुरलं ना मग चपात्या खूप छान येत्या. शिजवून घेऊया आपण, झाकण देऊ. तोवर असं एकामागे एक योजनेने काम करत राहिले ना तर आपलं कामं पटपट होतात आणि मग नंतर पुन्हा आपल्याकडे टाईम पण उरतो. व्हिडिओ एडिटिंग करायला, व्हॉइस करायला खूप टाईम लागतो, त्यामुळे तो पण आपल्याला टाईम भेटून जातो. कामं जर आपण क्रमानुसार करत गेलं ना एकामागे तर कामं व्यवस्थित टायमावर पूर्ण होतात आणि आपल्याला दुसऱ्या कामांसाठी पण टाईम भेटतो. एक्स्ट्राची कामं घरात असे भरपूर असतात, त्याचं प्रत्येक काम काही तुम्हाला दाखवलं जात नाही व्हिडिओमध्ये, पण खूप असे कामं असतात जे करावेच लागतात. आता माठसुद्धा मला धुवायचं आहे, नाही व्हिडिओ एडिटिंग करायला, व्हॉइस करायला, त्याला अपलोड करायला पण खूप टाईम लागतो. त्यामुळे असं एकामागे एक क्रमानुसार काम करत राहते मी, पटपट होऊन जातात. भाजी शिजेपर्यंत इथं पीठ चांगलं मी व्यवस्थित करून घेतलं. आणखी त्याला थोडं व्यवस्थित करून घेतलं आणि चपात्या करण्यासाठी तवा पण ठेवून दिला. चपात्या लाटायला घेतल्या. इथं चपात्या करून घेते पटपट. आता घडीच्याच चपात्या बनवत असते मी. आपल्या इथं घडीच्याच चपात्या बनवल्या जातात. पहिले तर खटल्यात बायका खूप मोठ्या मोठ्या चपात्या बनवायच्या, पण मी छोट्या छोट्याच बनवते. या तुम्ही पण जेवायला. अशी बनवते मी वड्याची भाजी, छान लागते खायला. मयंकला खूप आवडते, दर्शू पण खातो, पण आवडते त्याला पण. ओके आवडते. मला पण आवडते, आव्हांना नाही आवडत. आता त्यांच्यासाठी मला डाळ बनवायची आहे. चपात्या करून घेते अगोदर आणि मग त्यांच्यासाठी कुकरमध्ये डाळ लावती. ही वड्याची भाजी नाही खात ते, त्यांना नाही आवडत. थोडीफारच खाल्ली तर खाल्ली कधीतरी, नाही तर त्यांना नाही आवडत. त्यामुळे आता त्यानंतर मी आव्हांसाठी पण डाळ बनवून घेतली. मुलांना जेवण वगैरे वाढून दिलं, किचन क्लीन करून घेतलं आणि भांडे वगैरे पण घासून घेतले. चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.